हॅलो, नमस्कार. मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी मोकळी खायला खूप टेस्टी लागणारी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. बऱ्याच वेळा साबुदाण्याची खिचडी चिकट बनते, तर चिकट होऊ नये यासाठी काय करावं हेही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर इथं साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी 2 बटाट्याचे बारीक चिरून घेतले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. शेंगदाण्याचं कूट थोडं जाडसर घ्यायचं आहे आणि भिजवलेले साबुदाणा घेतला आहे. आता कढई गरम झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. इथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि बटाटा टाकायचा आहे. बटाटा आणि मिरची एकदमच टाकायचं आहे म्हणजे मिरची जास्त जळणार नाही. आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बटाटा व्यवस्थित शिजावा ह्यासाठी इथं आपण मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर बटाटा एकदम व्यवस्थित शिजला जातो आणि तो कढईला चिटकत नाही. आता हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. बटाटा एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे. आता बटाटा शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि जे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ते टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळी तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवाल त्यावेळी आपण त्याच्यावरती प्लेट झाकायची नाहीये. ज्यावेळी तुम्ही प्लेट झाकाल त्यावेळी थोडा साबुदाणा चिकट होतो आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. आपण मगाशी मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाहीये. तुम्ही बघू शकताय किती छान एकदम मोकळी साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे. 5 ते 6 मिनिट भाजल्यानंतर आता गॅस बंद केला आहे. तर आपली साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. तर आजची ही खिचडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.